ओबीसी हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। दरम्यान ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आम्ही प्रामुख्याने सरकारच्या भूमिकेकडे प्रामुख्याने लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं। माझं मंत्रालय म्हणून माझी भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझ्या पक्षाची मागणी आहेच आहे। मंत्री म्हणून माझं म्हणणं असं आहे की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या 10% मधून त्याला न्याय मिळू शकतो। पण आता आम्हाला आमची अडचण अशी आहे की एकट्या मराठा समाजाचा आम्हाला विचार करता येणार नाही। तर सगळे क्षत्रिय जे आहे देशामध्ये कुठे राजपूत आहेत, पटेल आहेत, रेड्डी आहेत, हे जे सगळे क्षत्रिय कम्युनिटी जी आहे, तर या क्षत्रिय कम्युनिटीला आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये वेगळा विचार करावा लागेल। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देता येणार नाही। पण जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे की ज्यांचं सर्टिफिकेट ओबीसी आहे त्या ओबीसी असणाऱ्या कुटुंबातल्या मुलामुलींना आरक्षणाचा फायदा होणं आवश्यक आहे। नाही, हे बघा की ते काय मागणी करतात, आम्ही त्याच्याकडे कमी लक्ष देतो, पण सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असतो। काय बदल करावा ते त्यांनी अजून सुचवलेलं नाही आहे आणि मग ते काय बदल मागतात आणि ते जे काही बदल मागतात त्याकडे सरकारचं काय लक्ष आहे हे याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। काल त्या बोलताना असं म्हणाले की 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही। अरे बाबा, 1986 पासून आतापर्यंतच्या सापडलेल्या 58 लाख नोंदी आहे, त्याच्यापैकी 52 लाख प्रमाणपत्र सरकारने ऑलरेडी निर्गमित केलेले आहेत आणि म्हणून वारंवार ते घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम जे होते आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे।